हॅलो. आज आहेत आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप आवटे सर. हॅलो सर. तर आज मी तुमच्याकडे डॉक्टर प्रदीप आवटे सरांची ही अडीच अक्षरांची गोष्ट हे पुस्तक घेऊन आली आहे. सर फक्त लेखकच नाही आहेत तर कवी, गीतकार आणि सार्वजनिक क्षेत्रात पण कार्यरत आहेत. तर सर मला तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. सर्वात आधी मला सांगा की एका लग्नाची दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर प्रेमाची गोष्ट, असं खूप काही काही ऐकलेलं आहे, पण हे अडीच अक्षरांची गोष्ट नेमकं काय आहे? अडीच अक्षरांची गोष्ट खरं म्हणजे हा शब्द कबीराचा आहे. कबीराकडनं उसना घेतलेला आहे. ढाई आकर प्रेम होतं. कबीर म्हणतो की अरे तू किती भली मोठी पुस्तकं वाच, पोती पडपड जग भवा, परंतु पोती वाचून पांडित्य येत नाही. पांडित्य येण्याकरता तुला फक्त प्रेमाची अडीच अक्षरं, कारण त्याच्यामध्ये प्र जे आहे ते दीड, तर त्याच्यामुळे ती अडीच अक्षरं तुला वाचता आली, ती तुला कळली, जगता आली, तर तू खरा पंडित. बरोबर. अदरवाईज तुझ्या नावासमोर डॉक्टर असलं काय, पीएचडी असलं काय, अजून कितीही मोठ्या डिग्री असल्या इथल्या किंवा परदेशातल्या, तरीही तू अडाणी आहेस. बरोबर. तर आता तुम्ही हे अडीच अक्षरांची गोष्ट हा कथासंग्रह आपल्या हातात आहे, जो संपूर्णतः प्रेमावरच आधारित आहे. सर तुमच्यासाठी प्रेम काय आहे? प्रेम मला असं वाटतं की जगण्याचा खरं म्हणजे आत्मा आहे. म्हणजे कुसुमाग्रज जसं म्हणाले ना की तो माणसाचा इतिहास आहे, माणसाच्या जगण्याचा सारांश आहे, आणि भविष्यामध्ये आपलं काहीतरी चांगलं होऊ शकतं, त्या अभ्युदयाची आशा सुद्धा प्रेमच आहे. त्यामुळं जर प्रेमच नसेल तर बरोबर काय उरतं काय हातामध्ये, काय आहे असं आहे ते. त्यामुळे प्रेम हा इतका महत्वाचा भाग आहे. जसं आपण म्हणतो ना की प्राणवायू, की ऑक्सिजन शिवाय तुम्ही जगू शकत नाही, तसं प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणजे मी एका ओळीमध्ये पूर्वी म्हटलं होतं की मला जीव देणारे मला प्राण हवे होते, मला जीव देणारे मला प्राण हवे होते, जीवाला जीव देणारे कुणीतरी हवे होते. अप्रतिम अप्रतिम, काय सुंदर बोललात सर तुम्ही. खरंच खूप खूप छान. परत परत ऐकाविषयी असे वाटेल. आपल्याला रील पाहिजे बरं का, ह्याची आधीच नोट करून घ्या. ठीक आहे. तर सर युजली असं असतं की आधी मी तुम्हाला प्रेक्षकांना क्लिअर करून टाकते की अडीच अक्षरांची गोष्ट म्हणजे ही तुम्ही आत्तापर्यंत वाचलेल्या लव्ह स्टोरीज सारखी नाही, असे बेसिक कथा नाहीये की त्याच्यामध्ये एक हिरो असतो, एक हिरोईन असते, त्यांचं प्रेम होतं, मग त्यांचं लग्न होतं आणि मग हॅपीली एव्हर आफ्टर ते राहतात. अशा गोष्टी नाही आहेत ह्या खूप रिअलिस्टिक कथा आहेत, आणि ज्या कथा वाचून तुमच्यासाठी प्रेमाची व्याख्या नक्कीच बदलू शकते. पण सर तुम्ही मला सांगा की आजकाल आमच्या तरुण पिढीसाठी प्रेमाची व्याख्या काय असली पाहिजे? मला असं वाटतं की प्रेम जे आहे ते एक शाश्वत मूल्य आहे, कळलं की नाही. आणि ते मी जसं म्हटलं की अनेकदा खूप छोट्या मोठ्या गोष्टींकरता आपला ब्रेकअप होतो किंवा आपण कोणाशी जोडले जातो. ते खूप त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. माणसाला उभारी देणारं, त्याला जगायला शिकवणारं रसायन म्हणजे प्रेम आहे. त्याच्यामुळे ते काहीतरी अद्भुत आहे. आपण अनेकदा काहीतरी बाटलीमध्ये भरून आणतो आणि त्याला प्रेम म्हणतो, कळलं की नाही. हे खूप अद्भुत रसायन आहे, आणि ते कुठल्या बाटलीमध्ये किंवा कुठल्या सेंटच्या बाटलीत मावत नाही, ते हृदयाच्याच कुपीमध्ये त्याचं पॅकेजिंग जे आहे ते हृदयच आहे, कळलं की नाही. आणि आपल्याला माहिती आहे नाव पॅकेजिंग इंडस्ट्री खूप मोठी आहे, कळलं की नाही, पण त्याचं पॅकेजिंग हृदय आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर सुद्धा जे म्हणाले की या हृदयाची त्या हृदयी, ते जे घालण्याची कला या हृदयाची त्या हृदयी, दॅट इज लव्ह. आणि म्हणून ते समजून घेणं, आणि या पुस्तकातल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून त्या केवळ ती आणि तोच्या पण नाही आहेत, त्या त्याच्या पलीकडे जाणाऱ्या आहेत. म्हणून आपलं जे सबटायटल आहे, प्रेम तिचं, त्याचं आणि त्या पलीकडलं. तसं मला सांगा आता तुम्ही की आमच्या जनरेशनसाठी प्रेम हे मला असं वाटतं खूप लिमिटेड गोष्ट आहे. म्हणजे कुठली तरी मूवी पाहायची आणि त्याच्यामध्ये हिरोने हिरोईनसाठी काय केलंय, मग माझ्या पण प्रियकराने माझ्यासाठी ते केलं पाहिजे. आता व्हॅलेंटाईन डेला तू पण मला, नाही का, माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने तिला जसं गिफ्ट दिलं होतं ना तसं तू पण मला दिलं पाहिजे. अशा आपण बेसिक अपेक्षा घेऊन चालतो, आणि आपल्याला ते बेसिक यासाठी वाटतात कारण त्या खूपच आजकाल म्हणजे सर्रास झालेलं आहे. किंवा एकमेकाचं नाव हातावरती ते गोंधळून घेतात, किंवा असं बेंचवरती आपण कॉलेजमध्ये मी बघितलेलं की एकमेकांची नावं लिहायची, किंवा कुठेतरी ऐतिहासिक स्थळाला जाऊन ते नावं लिहितात. तर याच्या पलीकडे जाऊन प्रेम काय आहे हे अडीच अक्षराची गोष्ट आपल्याला सांगतं. तर अशा तरुणांसाठी की ज्यांना प्रेमाचा त्यांचा जो अँगल आहे तो कसा ब्रॉडन होऊ शकतो या पुस्तकाच्या माध्यमातून, ते सांगा. खरं म्हणजे मी म्हटलं ना की प्रेमामध्ये कुणाला तरी एखादा आयफोन भेट देणं, किंवा एखादा चांगला ड्रेस भेट देणं, किंवा यासारखी कोणतीही महागडी गोष्ट भेट देणं,
ही खूप सामान्य गोष्ट आहे. येस. सगळ्यात महागडी गोष्ट काय असेल ना, तर ती हे आहे की प्रेम तुम्हाला जगण्याची नवी उमेद देतं का. म्हणजे आपण दोघं चालताना आपण ठेच काढतो, पडतो, कधी कधी अपयश येतं, पण तुझा हात हातात आला आणि असं वाटतं की नाही, नव्यानं चढेन मी हा डोंगर, खरंच. अडचण नाही मला काही. बरोबर. इफ तुझा सहवास, तुझा स्पर्श जर मला हे देत असेल तर ते प्रेम आहे. बरोबर. अगदी बरोबर. हे आयफोन होऊ शकत नाही, हे कुठल्याही ड्रेस मटेरियल होऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणून अनेकदा दुःखावर फुंकर मारण्याचं खूप मोठं काम, किंवा दुःखातही संकटातही एकमेकांना आधार देऊन नवी उमेद द्यायचं काम, आपल्यातला माणूस अधिक चांगला माणूस बनवायचं काम. आपण सगळेजणच लक्षात घे की आपल्यापैकी कोणीच फुलप्रूफ नाही आहे, प्रत्येकात दोष आहेत. बरोबर. प्रेम तुम्हाला ते दोष काढायला मदत करतं की तुम्ही प्रेमात पडल्यानंतर अधिक चांगले माणूस होता. बरोबर. जर तुमचं प्रेम हे तुम्हाला असं करत असेल तर यू आर इन रिअल लव्ह. तुम्ही आहात का? इफ यू आर इन रिअल लव्ह कमेंट करा, तुमच्या त्या लव्हला टॅग करा. तर मला सांगा, मला असा पण एक प्रश्न असा पडतो की जी आमची आत्ताची पिढी आहे ना, आम्ही खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक ओरिएंटेड आहोत. म्हणजे आम्हाला आमचे आईवडिलांनी चांगलं शिक्षण वगैरे दिलेलं आहे, आम्ही चांगली फार नोकरी पण करतो, कोणी व्यवसाय पण करत असेल वगैरे. आणि जर मला असं वाटतं की मी एकटा खूप म्हणजे इंडिपेंडेंट आहे, मला कोणाची गरज नाही आहे, आणि मी प्रॉपर चांगले पैसे पण कमवतो, मी एन्जॉय पण करू शकतो, आणि मला सुखी राहण्यासाठी मला कुणाच्या संगतीची वगैरे सोबतीची गरज नाही आहे. कारण आमच्यामध्ये ॲक्च्युली लोनलीनेस खूप मेजर इश्यू आहे. पण तरीसुद्धा लोकांना असं वाटतं की यार चुकीच्या व्यक्तीसोबत राहिल्यापेक्षा मी एकटा बरं. तुम्हाला पण वाटलंय का असं? मला तर खूप वेळा वाटलेलं आहे. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना असं वाटतं की मी एकटाच ठीक आहे, मला प्रेमाची काही गरजच नाही आहे, मला सोबत ॲज अ कंपनी, ॲज अ पार्टनर मला असं वाटतं की मी एकटा पण ठीक आहे, नाही मिळाला तरी पण मी खुशच राहीन, त्या लोकांना आपलं 2.5 अक्षरांची गोष्ट हे पुस्तक कसं प्रेरणादायी ठरू शकतं? मला असं वाटतं ना की आपण सध्या एका IT च्या युगात वावरतो आहोत, आणि AI आणि सगळ्या गोष्टी येत आहेत. रोबोट आणि माणसामधला फरक तोच आहे. येस. की आपण प्रचंड प्रेम करू शकतो. मला वाटतं अजून तरी रोबोट प्रेम करू शकत नाही, कळलं की नाही? त्याच्यामुळं म्हणजे तो त्यातला महत्त्वाचा फरक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला तर आपण आता याच्यामध्ये आपण हे अनेकदा विसरतो की या सगळ्या जगामध्ये कनेक्शन्स आर इम्पॉर्टंट. आपण नेहमी म्हणतो इव्हन अरे तुला जॉब जम्पिंग जरी करायचं असेल, कनेक्शन्स आर इम्पॉर्टंट. तिकडच्या कॉर्पोरेटमध्ये तुझ्या कोणतरी ओळखीचं आहे, इकडचं कोणतरी ओळखीचं आहे, तुला मटेरियलिस्टिक गेन करता कनेक्शन्स करतात. बरोबर. पण माणूस म्हणून जगण्याकरता ही जी प्रेमाची, जिव्हाळ्याची, मायाची ही जी मुळं पसरलेली खाली, अगदी बरोबर, ती तुला खऱ्या अर्थानं या मातीतलं स्वत्व आणि सत्व देतात, आणि ती तुला उभं करतात. हिवाळे येतात, पानं झडतात, पण पुन्हा पानं येण्याकरता मुळं अशी खोल गेली लागतात, तुमचं कनेक्शन्स अशी सगळी पसरलेली असतात. तेव्हा ती माणसं जवळ येतात आणि तुम्हाला हिवाळ्याच्या काळामध्ये, पानगळतीच्या काळामध्ये तुम्हाला जवळ घेतात, आणि तुम्ही पुन्हा वसंतामध्ये भरून येता. हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून कनेक्शन्स आर इम्पॉर्टंट, नॉट ओनली फॉर युअर जॉब ऑर युअर मटेरियलिस्टिक प्रोग्रेस, दे आर इम्पॉर्टंट फॉर युअर स्पिरिच्युअल लाईफ ऑल्सो, युअर व्हेरी बिईंग ऑल्सो. मला असं वाटतं सर की वर्तमानपत्रातलं जे लिखाण असतं ना, त्याला फार काही आयुष्य नसतं. म्हणजे 24 तासानंतर एखादी न्यूज, एखादं वर्तमानपत्र इतकं शिळं होऊन जातं की ते आपण रद्दीच्या दुकानात बघू लागतो. तर त्याच दिव्य मराठी या दैनिक सदरामध्ये तुम्ही 2.5 अक्षरांची गोष्ट या शीर्षकाखाली जे प्रेमाच्या कथा लिहिलेल्या आहेत, तर त्या सर्व कथांचं, लेखांचा संग्रह या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित झालाय. याच्या मागची संकल्पना काय होती तुमची? कन्सेप्ट म्हणजे प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला? ही गोष्ट खरीच आहे की आजचं वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते, परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्या वर्तमानपत्रात जरी आल्या तरी त्यांची रद्दी होऊ नये असं आपल्याला वाटतं, कारण त्यांची रद्दी झाली तर आपल्या जगण्याची रद्दी होऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटलं की या ज्या गोष्टी आहेत या माझ्यासोबत, तुझ्यासोबत, त्याच्यासोबत, सगळ्यांसोबत असल्या पाहिजेत. जेव्हा जेव्हा अंधारून येईल तेव्हा ही गोष्ट माझं बोट धरेल आणि मला सांगेल की अरे असं नाही, असं चालायचं आहे.
सुंदर सुंदर. सर तुम्ही कविता ज्या करतात ना, त्या कविता सुद्धा मला माहिती की या पुस्तकामध्ये काही काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर त्या कविता तुम्हाला कशा सुचल्या? म्हणजे युजली काय असते की हे कवी लेखकांचं असं असते की ते कुठेतरी एकटं जाऊन बसतात आणि निसर्गावरती वगैरे अशा कविता लिहितात. पण तुम्हाला अशा माणुसकीला धरून त्या कविता सुचलेल्या आहेत आणि त्या तुम्ही यात लिहिलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला म्हणजे कशी, त्याची कन्सेप्ट कुठून येते? खरं म्हणजे आपण सगळेजणच जगत असतो आणि जगताना सुखदुःखाच्या अनेक गोष्टी आपल्याला वाटायला येत असतात. आणि त्या निमित्तानं जे त्याच्या अनुषंगानं जे आपल्याला खूप एक म्हणतो ना की भावनांचा जेव्हा निचरा होऊ लागतो, इमोशनल परगेशन, तेव्हा ते कवितांच्या रूपातून होत राहतं. आणि मी थोडा अतिभावूक माणूस आहे, त्याच्यामुळं वेळोवेळी ते होत राहतं. आणि मग मला तर कधी कधी मी एक ओळ लिहिली होती ती आठवते की या दुःखाच्या बाता गाण्यात गाता जातील विरुणी गाड्या. या दुःखाचं काय, जिकडं तिकडं याचेच पाय, दुःखावरती मायेची फुंकर थोडीशी साय. तर हे जे आहे की दुःखाच्या बाता ज्या आहेत त्या सुद्धा गाण्यात जर गायल्या ना, तर त्याला एक वेगळं परिमाण येतं, ते सुद्धा सुखाचं वाटू लागतं. कळलं की दुःखसुद्धा आपल्यासोबत रुंजून गायला लागतं, दुःखसुद्धा आपल्यासोबत गिटार वाजवू लागतं. दुःखाकडे त्या नजरेनं पाहताही आलं पाहिजे. मला वाटतं कविता आपल्याला ती ताकद देते. ती कुठंतरी त्या ज्या तारा आहेत त्या कवितेनं झंकारतात आणि जगणं सुंदर होत जातं. बापरे, मला ना असं भान विसरल्यासारखं होतं माहिती का. म्हणजे मी विसरून जाते की आपण इथे हा व्हिडिओ शूट करतोय आणि सर मला कुठं मेंटली ते घेऊन आलेत. म्हणजे माझा असा कविता संग्रहात सगळीकडे असा माझा विहार झालेला आहे असं वाटतं. तर शेवटचा आपला दुसरा प्रश्न असा आहे की प्रेम म्हणलं, रिलेशनशिप म्हणलं की आम्हाला तर म्हणजे असे कपल्सच दिसतात डोळ्यासमोर, नाही का, की अरे तुझं माझं प्रेम म्हणजे मग आपली नाही का फॉर एव्हर आपली जोडी असेल आणि मग लगेच 7 जन्माची शपथ घ्यायला लागतो वगैरे. पण तुमच्या या पुस्तकामध्ये 2.5 अक्षराची गोष्ट, प्रेम हे खूप वास्ट आहे. म्हणजे माणुसकीवरती प्रेम दाखवले तुम्ही. त्याच्यानंतर ती दुसरी जी इंग्लंडच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर ज्या तरुणीने तिचे पाय गमावले, तर तिने त्या ज्या टेररिस्ट वगैरे आहेत त्यांच्या एरियामध्ये जाऊन तिने मुलांना शिक्षण वगैरे दिलेलं आहे. तर हे या ज्या कथा आहेत तर त्या मला असं वाटतं की खूप वेगळ्या आणि खूपच रिअलिस्टिक आहेत. तर तुमच्यासाठी प्रेम हे फक्त कपल पर्यंत लिमिटेड न राहता एवढं मोठं कसं झालं? म्हणजे तुमच्या आतमध्ये तेवढं प्रेम देण्याची क्षमता आहे म्हणून झालं की तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुमच्यावरती तसा इम्पॅक्ट पाडला? खरं तर म्हणजे या पुस्तकातल्या सगळ्या कथा आहेत ना, त्या खरोखरच्या म्हणजे रिअल लाईफ स्टोरीज आहेत. ही माणसं भेटली आहेत, मी कुठेतरी वाचली आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की प्रेम जे आहे ना ते केवळ आपल्या घराच्या हॉलमध्ये किंवा परसदारामध्ये, गॅलरीमधल्या त्या कुंड्यांमधल्या फुलांसोबत तेवढंच नाही आहे, ते त्याच्या पलीकडं आहे. आणि प्रेमाचा हा जो प्रदेश आहे तो आपण जेवढा व्यापक करू शकतो ना तेवढं आपलं जगणं सुंदर होत जातं. म्हणजे साहिर जे म्हणाला ना की माना कि इस जमी को न गुलजार कर सके, कुछ खार कम तो किया गुजरे जहां से हम. तर जिथून आम्ही गेलो तिथला खारटपणा आम्ही थोडा तरी कमी केला. ते करायचं असेल ना तर आपल्याला जिकडं तिकडं प्रेम शिंपडता आलं पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये तुम्हाला रेचेल दिसते की जी वयवर्ष 22-23ची मुलगी आहे, ऑलिम्पिया नावाच्या शहरामध्ये राहते अमेरिकेतल्या, अत्यंत आनंदी आहे. ती म्हणते की मला खूप आवडतं ग मम्मी बॉयफ्रेंडसोबत फिरायला, गाणी म्हणायला, एन्जॉय करायला, पार्ट्या करायला. पण जगामध्ये एवढी हिंसा चालू असताना मी माझ्यापुरतं नाही ना जगू शकत. ज्यांना आपल्या पलीकडे पाहता येतं हे बाउंड्री ओलांडणं आहे, सीमा ओलांडणं आहे. आणि प्रेम एक्झॅक्टली ते आहे तृप्ती, की प्रेम तुम्हाला प्रत्येक सीमा ओलांडण्याची ताकद देतं. जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग, यू थिंक अबाउट एनिथिंग, प्रेम त्या सगळ्याच्या वरून जायची ताकद प्रेमामध्ये आहे. त्यामुळे ज्या ज्या पण भिंती तुम्ही उभ्या केल्यात ती प्रत्येक भिंत ही प्रेमापुढे खूप खुजी आहे, छोटी आहे. यो, कशा वाटल्या तुम्हाला आज प्रदीप आवटे सरांसोबतच्या गप्पा? आय एम शुअर खूपच छान वाटल्या असेल. मला तर सर भरपूर आनंद मिळाला तुमच्याशी भेटून आणि तुमच्यासोबत प्रेम या 2.5 अक्षराच्या शब्दाबद्दल गप्पा मारून मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही ॲक्च्युली या 2.5 अक्षराची गोष्ट या पुस्तकाच्या माध्यमातून आमच्यासारख्या तरुण पिढीसाठी, तरुण मुलामुलींसाठी प्रेमाची व्याख्या खूप ब्रॉड बनवली. सो आता इथून पुढं मला तर असं वाटतं जे पण लोक हे पुस्तक वाचतील ना त्यांच्यासाठी प्रेम ही फक्त 2.5 अक्षराची
पुस्तकाची गोष्ट न राहता ही प्रत्येक म्हणजे मनामनातली गोष्ट होईल असं मला वाटतं. आणि या पुस्तकाबद्दल मी अजून एक गोष्ट वाचकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हे पुस्तक तुम्हाला असं झंझोडून टाकण्यासारखं आहे, कारण की ह्या रिअल लाईफ स्टोरीज आहेत. या कुठल्याही अशा ज्या तुम्ही बॉलिवूडमध्ये ज्या स्टोरीज पाहता ना की हिरो आणि हिरोईन भेटले आणि मग त्यांचं प्रेम झालं आणि मग लग्न झालं, या अशा कथा नाही आहेत. या खूप रिअलिस्टिक आहेत. तर आय रिअली होप की तुम्ही स्वतःला या कथांमध्ये बघू शकाल, भेटू शकाल. आणि प्रेमात पडणं हा ॲक्च्युली अपघातच असतो, पण प्रेम निभावणं ही आयुष्यभराची कमिटमेंट असते. आणि ती कमिटमेंट आपल्या कथांमधली हे कॅरेक्टर्स ह्या सगळ्या सांगतात. काही कॅरेक्टर्स हे तर ॲक्च्युली रिअल लाईफ नायक नायिका आहेत. Exactly. तर तुमच्या मते ॲज अ रायटर की हे पुस्तक का वाचलं पाहिजे, 2 शब्दात सांगा. आणि वाचकांना यातून काय मिळेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे लेखकाचा एक वेगळा अँगल असतो, तो काय एक्झॅक्टली. असतो? म्हणजे मी म्हटलं ना की हे पुस्तक प्रदीप आवटे नावाच्या एका माणसाचं आहे. ही एक मोठी अफवा आहे. खरं म्हणजे यात जगलेल्या प्रत्येक माणसाचं हे पुस्तक आहे. Yes, yes. आणि त्याचं फक्त डॉक्युमेंटेशन मी केलेलं आहे. आपण अनेकदा बघतो ना, मित्र कसे मिळवावेत, हां. कळलं की नाही, किंवा बोलायला कसे शिकावे, असे अनेक सेल्फ हेल्प पुस्तकं आपण वाचत असतो. हां, बरोबर. परंतु भावगर्भ सखोल असं जगावं कसं, अशी शिकवणारी पुस्तकं खूप कमी असतात. यातला प्रत्येक माणूस, या कथेतला प्रत्येक नायक नायिका आपल्याला ते शिकवते की भाई जीना क्या होता है. चलो, थँक्यू सो मच. असं तर मी सरांसोबत ना ही रात्र होईपर्यंत मी गप्पा मारू शकते, पण तुमचा अटेन्शन स्पॅन कमी असणार आहे. आय डोंट नो किती लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय, पण ज्यांनी पाहिला असेल मला गॅरंटी आहे की त्यांना ना हा व्हिडिओ आवडणारच आहे. आणि 2.5 अक्षराची गोष्ट, हे पुस्तक पण तुम्ही वाचालच. हे पुस्तक ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे. आणि सर थँक्यू सो मच की तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्यासाठी जॉईन झालात आणि हा व्हिडिओ शूट करायला आपल्याला फायनली वेळ भेटला. आणि येस, तर हा आहे आपलं रीडर्स डायस यूट्यूब चॅनलला असंच भरपूर प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर तुम्हाला 2 शब्द काही बोलायचे? काय एक शब्द दुसरं काय बोलणार आहे, प्रेमाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. त्यामुळे प्रेमानं पहा, प्रेमानं कमेंट करा आणि प्रेमानं जगा. वाव. बाय.